सभापती महोदय, हा विषय मी 11 वेळा या सभागृहात मांडलाय आणि मंत्री महोदयांकडे आणि इतर ठिकाणी जसे आज आपण बोलताय बैठक घेऊ तसं बैठकांचं पण आश्वासन त्या ठिकाणी मिळालेलं आहे। म्हणून माझी विनंती आहे की या लक्षवेधीला सभापती महोदय थोडा वेळ द्या। मुंबईकरांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशी लक्षवेधी आहे। सभापती महोदय, पावसाळ्यापूर्वी म्हाडा आणि महानगरपालिकेकडून या जुन्या सेस इमारतींचा सर्वे केला जातो आणि इमारत धोकादायक असल्याच्या त्यांना नोटिसेस पाठवल्या जातात आणि त्यामधील पागडीची जी घरं आहेत त्यांना रिकामे करण्याची सभापती महोदय जबरदस्ती या ठिकाणी केली जाते आणि मग जीव वाचवण्यासाठी पागडीधारकांना घरे रिकामी करण्यावाचून सभापती महोदय पर्याय त्या ठिकाणी राहत नाही। मात्र वडिलोपार्जित जे छप्पर आहे ते त्यांचं त्या ठिकाणी सभापती महोदय निघून जातं। मूळ मुंबईकर असणाऱ्या या लोकांची ना घरका ना घाटका अशा प्रकारची अवस्था सभापती महोदय त्या ठिकाणी झालेली आहे आणि महायुती सरकारच्या काळातच सभापती महोदय 79A ची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली, ज्यामुळे 13,800 सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग सभापती महोदय मोकळा झाला। परंतु सभापती महोदय कारण न्यायालयात त्या ठिकाणी नेलं, न्यायालयाने स्टे दिला आणि पुन्हा हे पागडीधारक त्या ठिकाणी अडचणीत आले। ज्या निवृत्त न्यायाधीशांचा उल्लेख केला त्यांची सभापती महोदय या ठिकाणी समिती नेमली होती आणि समितीने सुद्धा या मुंबईतल्या इमारतींचं सर्वेक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचा स्पष्ट अहवाल आहे की इमारतींची अवस्था अतिशय जर्जर आहे। समितीचे न्यायाधीशांचं मत आहे आणि हे शासनानं गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे आणि अनिल परब साहेबांनी वन लाईन सोल्युशन दिलेलं आहे की यांना सक्षम प्राधिकरण म्हणून घोषित केलं की सगळे विषय त्या ठिकाणी निकाली निघतायत। सभापती महोदय, या विषयाचं गांभीर्य मी आपल्या माध्यमातून लक्षात आणू इच्छितो की या पावसाळ्यात 82 इमारतींमधील जवळजवळ 4 लाख रहिवासी या इमारतीतून विस्थापित होणार आहेत। पुन्हा या घरात ते येऊ शकणार नाहीत। सभापती महोदय, शासनानं हा विषय जर गांभीर्याने घेतला नाही तर 20 लाख मूळ मुंबईकर या ठिकाणी बेघर होणार आहेत। सुनील शिंदे साहेब, तीव्र असंतोष आज पागडीधारकांच्या मनामध्ये या ठिकाणी आणि म्हणून मंत्री महोदय, आपण त्या ठिकाणी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वारसा घेऊन विचार घेऊन त्या ठिकाणी पुढे जातोय, तर मला वाटतं ह्या मुंबईकराला वाऱ्यावर आपल्याला सोडता येणार नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं हा गांभीर्यानं विषय या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी आहे। हे रहिवासी आणि पागडी एकता संघाचे कार्यकर्ते सभापती महोदय माझ्याकडे सतत म्हाडाच्या कार्यालयात बैठका त्या ठिकाणी होतात। मंत्री महोदय आपण उत्तरही देतात, परंतु त्या ठिकाणी मूळ मुंबईकर विस्थापितच दिवसेंदिवस त्या ठिकाणी होतोय। महायुती सरकारनं म्हाडा कायद्यामध्ये कलम 79A ची जी तरतूद केलेली आहे ती अतिशय योग्य आहे। या कायद्यात इमारत धोकादायक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सक्षम प्राधिकरण म्हणून म्हाडाला आहे, पण न्यायालय म्हणतं की ती तरतूद नाही। जे परब साहेब म्हणाले ते याच मुद्द्यावर हा कायदा न्यायालयात त्या ठिकाणी प्रमोद जठार साहेब, आपलं सभापती महोदय स्वागत आहे सभागृहात। या मुद्द्यावर हा कायदा न्यायालयात अडकलेला आहे। मी सरकारला उपाय देखील सुचवला, शासनाने अध्यादेश काढून गॅजेट काढून जर म्हाडाला सक्षम प्राधिकरण म्हणून घोषित केलं तर न्यायालयाचा आक्षेप त्या ठिकाणी दूर होईल। म्हाडाचं म्हणणं आहे सभापती महोदय की आम्ही सक्षम प्राधिकरण आहोत, अशा नोटिफिकेशनची गरज नाही। या खेळात आज लोक देशोधडीला लागत आहेत। न्यायालयाचं समाधान करण्यासाठी पुन्हा एकदा नोटिफिकेशन काढायला आपल्याला काय हरकत आहे? त्यामुळे नोटिफिकेशन या ठिकाणी आपण काढावं। आज सरकारला संधी आहे, सरकारने हे अधिवेशन संपण्यापूर्वी म्हाडाला सक्षम प्राधिकरण म्हणून घोषित करण्याबाबतचं नोटिफिकेशन काढावं। मंत्री महोदयांना आवश्यकता असेल तर मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली या किंवा पुढच्या आठवड्यात बैठक घ्यावी अशी आमची विनंती राहील। आणि माझा प्रश्न सभापती महोदय, नोटिफिकेशन काढून म्हाडाला सक्षम प्राधिकरण म्हणून घोषित करण्याची कार्यवाही अधिवेशन संपण्यापूर्वी शासन करणार का? कायद्याच्या कुठल्याही आम्हाला त्या ठिकाणी पळवाटा सांगू नका। त्याचबरोबर इव्हिक्शनच्या डिक्री न्यायालयाकडून पास होत आहेत, लोक घराबाहेर त्या ठिकाणी काढली जात आहेत। हे थांबवण्यासाठी रेट कंट्रोल ऍक्ट मध्ये सुद्धा आपण दुरुस्ती करणार का? हा दुसरा प्रश्न। दोन्ही मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हे नसेल तर बैठक लावा आणि आपण सभापती महोदय चांगल्या